केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन तरुणीला कथितरित्या गर्भवती असल्याचं सांगण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। हिमोग्लोबिन कमी झाल्यानं ही तरुणी उपचारासाठी रुग्णालयात आली होती, मात्र रुग्णालयानं त्या तरुणीला थेट गर्भधारणेचा अहवालच सोपवून दिला। तरुणीच्या गर्भधारणेची चाचणी 1-2 नव्हे तर 3 वेळा करण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केलाय। मात्र बाहेरून प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आला। ही मुलगी गर्भवती नाही या प्रकरणाचा खुलासा भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी केलाय। या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे। या सगळ्या प्रकारामुळे अल्पवयीन तरुणीला मोठा मानसिक धक्का बसलाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, शास्त्रीनगर रुग्णालयात पुन्हा एकदा हा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनानं काही स्पष्टीकरण दिलंय? हा सगळा प्रकार कसा घडला यावर? हेमाली, अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जे 2 हॉस्पिटल आहेत त्यामध्ये एक शास्त्रीनगर हॉस्पिटलचा आणखी एक कारनामा समोर आलाय। एका 17 वर्षाची अल्पवयीन तरुणी हिमोग्लोबिन कमी झाल्याने ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली, मात्र डॉक्टरांनी तिला तिची संमतीशिवाय तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि एकदा दोनदा नाही तर 3दा ही प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली आणि या 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या। त्यानंतर बाजूला जो केडीएमसीचा कृष्णा डायग्नोस्टिक जो त्यांच्या त्या ठिकाणी त्याची सोनोग्राफी करण्यात आली, ती रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह होती। मात्र मुलीला हा धक्का बसला की कारण की त्याने ही सर्व गोष्ट त्यांच्या आई वडिलांना सांगितले। डॉक्टरांनी एवढंच नाही तर त्या मुलीला आणि आई वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करण्याच्या बाबत सांगितले गेले होते। मात्र जेव्हा ते वडिलांनी या मुलीच्या संदर्भात चाचणी करण्यासाठी बाहेरून प्रेग्नन्सी जी किट असते ते आणलं आणि चेक केलं, त्यानंतर खुलासा झाला की असं काही नाहीये। या संदर्भात भाजपचे जे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खुलासा केला। आता या प्रकरणात कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय विभागाला जागा झालाय। वैद्यकीय विभागाचे जे मुख्य अधिकारी आहेत दीपा शुक्ला यांनी समिती गठन करण्याचे सांगितलंय। मात्र गेल्या 10-15 दिवसापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेमका हा प्रकार आपल्या लक्षात आलेला आहे। मात्र शास्त्रीनगर रुग्णालयानं एक चुकीचा गर्भधारणेचा रिपोर्ट दिल्यानंतर या कुटुंबालाच मोठा धक्का बसलेला आहे। मुलीसह आई वडिलांनी आत्महत्येचा विचारही केला अशीही माहिती मिळते। अखेर नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या कुटुंबाची समजूत काढली। आपण याबाबत अधिक बोलूया। थेट आपल्याबरोबर आहेत दीपेश म्हात्रे, फोनवरून उपस्थित आहेत ते। दीपेशजी, तुम्ही या कुटुंबाशी जेव्हा संपर्क साधलात किंवा हे सगळं प्रकरण तुमच्यापर्यंत कसं आलं हे आधी सांगाल? हॅलो, आवाज येतो? हो येतोय तुमचा, तुम्हाला येतोय आवाज? हो हो येतोय। हे सगळं प्रकरण तुमच्यापर्यंत कसं आलं हे सांगाल? डोंबिवली पश्चिमची ही घटना आहे। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये 30 तारखेला संध्याकाळी ही जी अल्पवयीन मुलगी आहे ही आपल्याला हिमोग्लोबिन कमी आहे आणि तिला चक्कर येत होते म्हणून ती शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यासाठी तिला नेलं। पास्ट हिस्ट्री पण ती म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की ती पूर्व हिस्ट्री पण त्या मुलीची होती की तिला नॉर्मली पिरियड्स आल्यानंतर तिला ब्लिडिंग जास्त व्हायचं आणि त्याच्यामुळे तिला हिमोग्लोबिन तिचं कमी व्हायचं। त्यांनी डॉक्टरांना ही पास्ट हिस्ट्री दाखवल्यानंतर देखील तिथल्या आरएमओनी तिची रात्री तिच्या पालकांची 17 वर्षाचे म्हणजे 18 वर्षाच्या खालची जी अल्पवयीन कुठलीही मुलगी असेल तिची जर प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे तर लेखी कन्सर्न तिच्या आई वडिलांचा घ्यावा लागतो। तिची आई तिथे उपस्थित असताना देखील डॉक्टरांनी आई वडिलांचा कुठलाही कन्सर्न न घेता त्या मुलीची प्रेग्नन्सी टेस्ट केली। प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर त्यांनी त्या मुलीला आणि तिच्या आईला दोघांनाही सांगितलं की मुलगी प्रेग्नेंट आहे। अशी घटना घडल्यानंतर डायरेक्टली पेशंटला सांगणं अपेक्षित नसतं। ती मुलगी अल्पवयीन आहे, लहान मुलगी आहे आणि तरीही डॉक्टरांनी जाऊन त्या पेशंटला सांगितलं की ही मुलगी प्रेग्नेंट आहे आणि आता आम्हाला पोलीस केस करावी लागेल। तिची आई घाबरली आणि तिच्या आईने तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांनी मला फोन केला। मी सांगितलं, मी सादिया मॅडम म्हणून आमच्या तिथल्या सीएमओ त्यांना फोन केला। त्यांना सांगितलं मॅडम तुम्ही याच्यात पर्सनली लक्ष घाला। सकाळी त्या मुलीची परत एकदा टेस्ट केली, परत टेस्ट पॉझिटिव्ह आली। त्याच्यानंतर सोनोग्राफी केल्यानंतर देखील पॉझिटिव्ह आली। म्हणजे यांच्या ज्या स्ट्रिप टेस्ट आहेत त्या एकदम फेलियर आहेत। तिच्या वडिलांनी नंतर बाहेरच्या मेडिकलमध्ये जाऊन प्रेग्नन्सी किट आणून स्वतः टेस्ट केल्यावरती टेस्ट निगेटिव्ह आली। मग त्यांनी त्या डॉक्टरांवरती आणि त्या पॅथॉलॉजी लॅबवाल्यांवरती जेव्हा बडकाबडकी केली ते बोलले थांबा तुम्ही हे प्रकरण कुठे बाहेर नेऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो
आणि मग 3 वाजता परत एकदा टेस्ट केल्यानंतर तिचे दोन्ही रिपोर्ट बाहेरच्या टेस्टमध्ये निगेटिव्ह आले. याचा अर्थ ती मुलगी ट्रॉमामध्ये गेली या सगळ्या खरंय. गोष्टींमुळे. कारण तिला म्हणजे ती प्रेग्नेंट असल्याचं जेव्हा तिला कळलं ती मेंटल ट्रॉमामध्ये गेली आणि ती बोलली तिच्या आईला की माझं असं काहीच नाही आहे आणि माझ्यावरती असे आरोप होत आहेत, मी आत्महत्या करेन. आणि मी तुम्हाला सांगतो मॅडम की याच्यामध्ये ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. खरंय. त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं जर या अशा गोष्टी जर बाहेर पडल्या, तिच्या नातेवाईकांमध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये जर या गोष्टी बाहेर पडल्या असत्या तर ती मुलगीचं आयुष्य बर्बाद होईल. ती मुलगी 16-17 वर्षाची लहान मुलगी आहे. या डॉक्टरांना म्हणजे त्या आरएमओला आणि तिथल्या तिथले जे डॉक्टर्स आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट तिथल्या आलेल्या पेशंट्सना देताय आणि तुम्ही त्यांना कुठल्या दीपेशजी, प्रकारचं. थोडंसं इंटरप्ट करते, पण तुम्ही नेमकं या कुटुंबाची मग समजूत कशी काढली? तुम्ही काय त्यांच्याशी बोललात? नाही, मी तिच्या वडिलांशी बोललो. तिच्या वडिलांना समजून सांगितलं की आपण बाहेर टेस्ट करूया. मग आम्ही बाहेर टेस्ट करून घेतली. बाहेर टेस्ट केल्यावरती निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आल्यानंतर तिच्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं प्रकरण मला सांगितल्यानंतर मी त्यांना बोललो की या प्रकरणात 100% आपण ज्या लोकांनी हे सगळं केलंय त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आपण प्रयत्न करू. आणि मग मी हा विषय स्थायी समितीमध्ये घेतला. त्याच्यानंतर आयुक्तांनी याच्या चौकशीचे आज आपल्याला एक लेटर देखील मिळालं असेल की समिती नेमलेली आहे चौकशीची. आणि आपण डॉक्टरांना देवदूत समजतो पण हे कॉन्ट्रॅक्टवरचे डॉक्टर जे आमच्या महापालिकेमध्ये आहेत, ज्या दीपेशजी, पण या प्रकरणामध्ये तुम्ही पोलिसात गेलेला आहात का किंवा कुटुंब पोलिसात गेलेलं आहे का? मॅडम काय झालं होतं, या कुटुंबाची मानसिक स्थिती इतकी खराब होती खरंय. की मी त्यांना कुठल्याही पोलीस स्टेशनला जाणं योग्य नव्हतं आणि ते इतके डिस्टर्ब होते की मी असा विचार केला की या डॉक्टरांवर पहिले कडक कारवाई महापालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही चौकशी समिती नेमली आहे. आणि महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलंय की तुम्ही तातडीने या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, त्याच्याशिवाय या लोकांना सुटका यांची होणार नाही या प्रकरणातून. खरंय. खूप खूप धन्यवाद दीपेशजी. NDTV मराठीला ही सगळी सविस्तर माहिती दिलीत आणि त्या कुटुंबाच्या तुम्ही पाठीशी उभे राहिला ते देखील कौतुकास्पद. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि अमजद, आपल्यालाही धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या प्रकरणी आता अहवाल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अल्पवयीन मुलीला गर्भधारणेचा अहवाल देणाऱ्यांवर आता कारवाई होणार का याकडे लक्ष लागणार आहे. दरम्यान या एका आणखीन प्रकारामुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील ढिसाळ कारभार पुढे आलेला आहे. तो नेमका कधी थांबणार? कारण एका मागोमाग एक अशीच काही प्रकरणं केवळ एकाच रुग्णालयातून सातत्यानं पुढे येतात आणि याचा नाहक त्रास हा नागरिकांना होतोय, मनस्ताप होतो आहे. आता सुद्धा एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणेचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे त्या कुटुंबानंच आत्महत्येचा विचार केला होता. मात्र आता हा सगळा प्रकार अतिशय टोकाला गेलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून जरी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले असले तरी नेमकी कारवाई काय होणार आणि प्रत्यक्षात त्या कारवाईची अंमलबजावणी होणार का याकडे लक्ष असेल. आणि त्यावेळेला तिचं रक्त म्हणजे हिमोग्लोबिन खूप कमी होतं आणि त्या अनुषंगाने तिथे काही चाचण्या तिला सांगितल्या होत्या. तर त्यामध्ये एक UPT टेस्ट पण होती. त्यावेळेला ती UPT टेस्ट वीकली पॉझिटिव्ह आली. त्याच्यामुळे अजून 3 वेळा ती कन्फर्मेशनसाठी करण्यात आली आणि त्यावेळेला ती वीकली पॉझिटिव्हच त्या चाचण्या आल्या. त्यामुळे तिला कन्फर्मेशनसाठी सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तर त्यावेळेला तिच्या आईवडिलांचा असा आरोप आहे असं कळतं की त्यांनी प्रायव्हेटमध्ये पण काही चाचण्या केल्या आणि तिथे त्या निगेटिव्ह आल्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही नक्की काय झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा काही दोष आहे का हे सगळं तपासण्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.